Hi everyone, welcome to Being Woman Talk. Today we have two sharp minds with us, Neha Guzar. Hello. Hi. And Shalaka Kering. Hello. From Brain Universe. Both are the co-founders of this institute. And आज आपण विचारूया त्यांना ब्रेन युनिवर्स नक्की काय आहे आणि हे कसं फंक्शन करतं. ॲट द सेम टाईम दे आर इन दिस फील्ड फॉर पास्ट 8 years and they have actively changed lives for around 8,000+ people. आपण आजच्या गप्पा सुरू करण्याच्या आधी आपल्याकडे काटदरी मसाले यांनी आपल्यासाठी गिफ्ट हॅम्पर्स प्रेझेंट केलेले आहेत. ह्यामध्ये खास पारंपरिक पद्धतीने बनवलेले मसाले आणि लोणची आहेत. सो हिअर इट इज. थँक्यू. काटदरी स्पेशल मेजवानी. तर नेहा अँड शलाका, वेलकम वन्स अगेन. आणि मला तुम्ही सांगा, ब्रेन युनिवर्स हे काय आहे, व्हॉट इज दिस कॉन्सेप्ट आणि हाऊ डिड यू स्टार्ट इट? Okay. So Brain Universe is an institute which works towards the holistic and cognitive development of children. Meaning what? We are nurturing and nourishing a child's brain. या सगळ्या गोष्टींमध्ये we are working on the focus, alertness, development of the child, logic building, concentration building. We are working towards building a sharp brain and a sharp memory for the child. ओके. ब्रेन युनिवर्स ही अशी संस्था आहे जी 0 वर्षापासून ते 100 वर्षाच्या लोकांपर्यंत शिकू शकतात असा आमच्याकडे प्रोग्राम डिझाईन्ड आहे. जेव्हा मी 0 वर्ष म्हणते, जेव्हा आई एक प्रेग्नंट असते, प्रेग्नंट लेडीजसाठी पण आम्ही एक खूप सुंदर असा प्रोग्राम डेव्हलप केलेला आहे, जेणेकरून आपण असं म्हणू शकतो की सुपर ब्रेन्स हे पोटातूनच निर्माण होऊ शकतात. आणि आईचा गर्भ हा खूप पॉवरफुल आहे या सगळ्या गोष्टीची लर्निंग करण्यासाठी. गर्भवती आईपासून जे जसं मी तुम्हाला म्हणलं तेव्हापासून ते 100 वर्षापर्यंतच्या लोकांकडे आमचा हा प्रोग्राम आहे. ओके. सो माझ्या मते हे एक रेअर कॉन्सेप्ट आहे. आय डोंट थिंक वी हॅव मच इन टू इट, जे फक्त मुलांवरच काम करत नाही, पण युअर केटरिंग व्हॉट वी सी इज द एंटायर एज ग्रुप. मे बी पेरेंट्स असतील, मे बी IT सिनियर सिटीजन्स असतील, मे बी IT और नॉन IT वर्किंग पब्लिक असतील, घरी बसलेल्या महिला असतील, तर सगळ्यांसाठी ही इन्स्टिट्यूट कार्यरत आहे. वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत. ओके ओके. सो मग त्याच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर आमच्याकडे प्रोग्राम आहे, जसं शलाकाने सांगितलं की आमच्याकडे प्रेग्नंट लेडीजसाठी आहे, स्कूल गोईंग मुलांसाठी आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो 4 to 6 एज ग्रुपसाठी आहे. मग थोडीशी हायर स्कूलला जेव्हा जातात 8वी 9वी 10वीत, तेव्हा त्यांना स्मार्टर स्टडीच्या टिप्स आणि टेक्निक्स आम्ही शिकवलं जातो. मग जे अडल्ट्स असतात, जे आजकाल आपल्या वयोगटाचे जे लोक असतात, जे खूप रुटीन कामं करतात, त्यांना ब्रेन फॉग्स येतो, तर ह्या सगळ्या गोष्टी नाही होण्यासाठी, त्यांचा मेंदू आणि मेमरी तंदुरुस्त राहण्यासाठीचा वेगळा प्रोग्राम आहे. आणि जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना डिमेन्शिया, अल्झायमर, मेमरी लॉस या सगळ्या गोष्टी नाही व्हाव्या म्हणून त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे खूप सुंदर पद्धतीने प्रोग्राम डिझाईन केलेले आहे. कसं होतं, फिजिकल फिटनेस साठी आपण वेगवेगळे प्रकारचे एक्सरसाइज करतो, जिमला जातो, झुंबा करतो, योगा करतो. व्हॉट अबाउट मेंटल फिटनेस? मेमरी आणि ब्रेन साठी आपण वेगळं काहीच करत नाही. डू वी टेक एफर्ट्स टू कीप आवर ब्रेन अँड मेमरी शार्प? अनफॉर्च्युनेटली आन्सर इज नो. खास त्या गोष्टीसाठी लक्ष, जो मेंदू आपल्या पूर्ण बॉडीचा सेंटर पॉइंट आहे, द मेन ऑर्गन ऑफ आवर बॉडी, ज्याच्या फंक्शनिंगनी पूर्ण बॉडी आपली फंक्शन करते, पण ह्याच्यासाठी आपण काहीच एक्सरसाइज करत नाही. सो वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेन एक्सरसाइजेस, वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज ज्यांनी लेडीजचा, सिनियर सिटीजन्स, अडल्ट यांचा ब्रेन आणि माइंड शार्प कसं राहील, मेमरी लॉस कसा लवकर होणार नाही, त्यांना ब्रेन फॉग होणार नाही, गोष्टी विसरल्या जातात. सो वी हॅव अ वर्कशॉप कॉल्ड फॉरगेट अबाउट फॉरगेटिंग फॉर अडल्ट्स अँड सिनियर सिटीजन्स. तुम्ही तुमचा विसराळूपणा कसा विसरताल बेसिकली. असे वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत प्रत्येक एज ग्रुपसाठी. सो तुमच्या या इन्स्टिट्यूट्स पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत, व्हॉट आय अंडरस्टँड 8 places, आणि तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही थ्रू क्लासेस कंडक्ट करतात, वर्कशॉप्स कंडक्ट करतात. आणि मला अजून सांगा की हाऊ डू वी रिच यू? ओके. सो मॅम, वन थिंग व्हेरी प्राऊडली वी वुड लाईक टू से, आम्ही एक आमचा प्रोग्राम डिझाईन केला आहे, दॅट नेम इज ब्रेन ओ मेमरी.
So Brain of Memory program is being curated by Shalaka and me, where जेव्हा आम्ही हा प्रोग्राम डिझाईन केला तेव्हा आम्ही मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्याकडे लक्ष ठेवलेलं आहे. जे आपण म्हणतो 21व्या शतकातली मुलं खूप शार्प पाहिजे, सुपर ब्रेन्स पाहिजे, मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. तर मुलांना आम्ही असा करिक्युलम डिझाईन केला आहे की मुलांची स्मरणशक्ती वाढवणे म्हणजे काय, की मुलांना आम्ही एक हॅबिट लावली आहे आमच्या अभ्यासक्रमा थ्रू. जे वाचतात ते त्यांच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये स्टोअर करायचं, ते रेकॉर्ड करायचं आणि योग्य वेळी ते रिकॉल करायचं. हे आम्ही आमच्या अभ्यासक्रमामध्ये ठेवलं आहे. मुलांचं फोकस वाढवणं, कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवलं जातं ह्याच्याकडे आम्ही लक्ष देतो. किंवा खूप पालकांना असं वाटतं की आमच्या मुलांनी आउट ऑफ द बॉक्स विचार करावा. अरे पण आउट ऑफ द बॉक्स विचार करण्यासाठी आपण त्यांना त्या प्रकारचे प्रश्न विचारतो का, हे खूप महत्वाचं आहे. आम्ही ते केलेलं आहे. आपण इनोव्हेशन बद्दल बोलतो, पण इनोव्हेशन काय, मुलांना तसा प्लॅटफॉर्म दिला पाहिजे की त्यांची क्रिएटिव्हिटी, त्यांचे लॉजिक, त्यांच्या आयडिया ऍक्च्युली इम्प्लिमेंट झाल्या पाहिजे. तर त्या सगळ्या गोष्टींना वाव आम्ही देतो. किंवा याच्यामध्ये या सगळ्या प्रोग्राममध्ये आम्ही म्हणतो की सगळे आई वडील म्हणतात अभ्यास कसा कर, अभ्यास कसा कर. तो अभ्यास करायची योग्य पद्धत, सायंटिफिक पद्धत आम्ही या प्रोग्राममध्ये शिकवतो. किंवा जी पद्धत असं म्हणू शकतो जी अख्ख्या जगामध्ये मेमरी ॲथलीट्स वापरतात टू वर्क their brains faster and smarter. त्या टेक्निक आम्ही आमच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करून घेतलेला आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी पोरं त्यांच्या अकॅडमिक मध्ये वापरतात, म्हणजे अभ्यास कसा करायचा त्याच्यामध्ये वापरतात. आणि ऑटोमॅटिकली मग ते त्यांचा मेंदू फास्ट झाल्यामुळे त्यांचे अकॅडमिक परफॉर्मन्स पण वाढतात आणि ते 4 लोकांमध्ये ते बरोबर ती मुलं उठून दिसतात. टू व्हॉट नेहा सेड, आय वुड जस्ट लाईक टू ऍड की बट ब्रेन युनिव्हर्स मध्ये, ब्रेनो मेमरी प्रोग्राम्स मध्ये आम्ही त्यांना सायंटिफिक मेथड्स ऑफ मेमरायझेशन शिकवतो, ज्यामुळे त्यांच्या गोष्टी इन्स्टेड ऑफ बिंग स्टोर्ड इन देअर शॉर्ट टर्म मेमरी त्या त्यांच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये स्टोअर होतात. आणि मुलं जी एक्झाम मध्ये युजली कंप्लेंट करतात की ब्लँक आउट होऊन जातात, घरी येऊन सांगतात की मम्मा मी अभ्यास केला होता बट मी एक्झाम मध्ये त्यावेळेला लिहिताना मला आठवलंच नाही किंवा मी विसरले, ब्लँक आउट झालेले कम्प्लिटली. का होतं असं? बिकॉज ते त्यांच्या शॉर्ट टर्म मेमरीमध्ये स्टोअर झालेलं असतं, जे त्यांनी शिकलंय, रेकॉर्ड केलंय त्या गोष्टी. पण विथ आवर सायंटिफिक मेथड्स ऑफ मेमरायझेशन त्या गोष्टी त्यांच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये स्टोअर होतात, ज्यामुळे त्यांचा तो रिकॉल इझी होतो. एक्झाम टाइम मध्ये त्यांना गोष्टी इझिली आठवतात. सो दॅट इज द पॉइंट. माझ्या मते यू आर मोर कॉन्ट्रीब्युटिंग टुवर्ड्स सक्षम भारत, मोदीजींचं जे एक विजन आहे. सो आय थिंक यू जॉईंटली आर वर्किंग टुवर्ड्स दॅट विजन ॲज वेल. आणि मला असं वाटतं व्हॉट आय अंडरस्टँड फ्रॉम युअर टॉक इज रॅदर दॅन जस्ट वर्किंग आउट अँड स्लॉगिंग हार्ड फॉर आवर्स, स्मार्ट वर्क कसं करता येईल आणि स्मार्ट मेथड्स थ्रू तुम्ही कसं तुमचा ब्रेन वर काम करता येईल, त्यासाठी तुम्ही खूप चांगलं काम करत आहात. तर मला अजून ह्या गोष्टी सांगा की तुमचं इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा यू हॅव बीन रेकग्नाइज्ड. तर ती जर्नी जरा सांगा आम्हाला काय आहे. मॅम, हे क्वेश्चन ॲड्रेस करायच्या अगोदर मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की जे तुम्ही म्हणला मोदीजींची जी स्वप्न आहे की भारताला खूप मोठं सुपर पॉवर बनवायचंय, तर त्याच मिशनवरती आम्ही दोघी जणी आहे. आपण म्हणतो भारत हा सुपर पॉवर होणार, पण त्याच्यासाठी मला एक प्रश्न विचारायचा आहे, आपल्याकडे तसे सुपर ब्रेन्स आहेत का, किंवा तसे आपण तयार करतोय का? तर आपल्याकडे अशी शिक्षण संस्था कुठे आहे का की त्या सुपर ब्रेन्स तयार करतात? नाही. ते सुपर ब्रेन करायचं काम आम्ही घेतलेलं आहे. सो डू जॉईन अस टू आवर मिशन to help us to reach to each and every students, to deliver them the smarter techniques, so that they can stand out in the market. They can actually have a super brain and a sharper memory in the true sense. Correct. आणि ह्याच्यामध्येच मला अजून एक ऍड करायचं आहे की आपण जे म्हणतो भारताची शिक्षण संस्था, जे आता ती शलाकाबरनी ॲड्रेस केलं, रोट मेमरायझेशन. तर भारताची शिक्षण पद्धतीच अशा आहे की मुलांना धड्याखालचे प्रश्न उत्तरं ते पाठच करावे लागतात, आहेत त्या पद्धतीनेच लिहावे लागतात आणि तशावरतीच मार्क त्यांना ठरवले जातात. पण ऍक्च्युली इट इज नॉट. ज्या मुलांना 90% मिळतात म्हणजे तो हुशार आहे का? तर नाही. जीनियसची डेफिनेशन वी शुड चेंज नाव, बिकॉज नाव वी आर इन टू 21st century. ज्या मुलाकडे आयडिया खूप चांगल्या आहे, ज्याची व्हिज्युअल मेमरी चांगली आहे, ज्याच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे, तो मुलगा आजकाल जीनियस म्हणून मानला जातो. जेणे काय नाही की मार्क चांगले म्हणून तो मुलगा जीनियस आहे, हे अजिबात नाहीये.
आणि जी ब्रिटिशांनी आपल्याला दिलेली ठेवलेली जी म्हणतो ना आपण साठा आहे, ऍसेट आहे, तोच ऍसेट आपण आतापर्यंत फॉलो करतोय. रोट मेमरायझेशन, वी शुड ब्रेक इट नाव and we should start implementing the methods which Neha and Shalaka is teaching to all the kids. That's fantastic. Also, again to add to this, एक myth आहे. Commonly people believe that somebody has a good memory and somebody has a bad memory. Right. त्याची स्मरणशक्ती खूप चांगली आहे, कॅटेगराइज करतो की हा ऍव्हरेज आहे, हा हुशार आहे. हे मिथ आहे आणि ही तोडली पाहिजे. फॅक्ट ही आहे की सगळ्यांची मेमरी सेम आहे. एव्हरीवन हॅज द सेम मेमरी. द डिफरन्स इज somebody has a trained memory and somebody has an untrained memory. And we are here to train the child's brain and memory. Train केल्यानंतर definitely you will see wonders. गुड मेमरी, बॅड मेमरी हा कॉन्सेप्टच चुकीचा आहे. एव्हरीवन हॅज द सेम मेमरी. ट्रेन मेमरी अँड अनट्रेन मेमरी मेक्स द डिफरन्स. हाऊ अर्ली वी कॅन स्टार्ट अप्रोचिंग यू? कधीपासून तुमच्याकडे यायचं? काय तुम्ही प्रोव्हाइड करता? ओके, सो हा क्वेश्चन बेसिकली सगळ्या मॉम किंवा पेरेंट्ससाठी आहे की डेफिनेटली प्रत्येकाला वाटलं की आपलं मूल खूप स्मार्ट असावं आणि हे शुड बी सक्सेसफुल, हे शुड बी हॅपी. तर हॅपी होण्यासाठी एक आहे की स्ट्रेस फ्री लाईफ. सो आय थिंक स्मार्ट वर्किंग विल ब्रिंग यू टू स्ट्रेस फ्री लाईफ. सो कुठला एज ग्रुप आहे किंवा कुठून आपण तुमच्याकडे अप्रोच करू शकतो, येऊ शकतो? सो मॅम, आम्ही जसं तुम्हाला सांगितलं आमच्याकडे प्रोग्राम आहे तो प्रेग्नेंट लेडीज पासूनच आहे. सो प्रेग्नेंट लेडीज ज्या मॉम कन्सीव्ह आहेत त्या आमच्याकडे येऊ शकतात. तर आम्ही त्यांच्या ब्रेनवरती काम करणार आहे आणि आम्ही आमच्या म्हणजे जे बेबी आहे त्याच्यावरती पण काम करणार आहे. सो दे कॅन कम फ्रॉम अस फ्रॉम दॅट एज ग्रुप ओनली. ओके, so as she mentioned earlier की while the baby is in the mother's womb तेव्हापासूनच ते अप्रोच होऊ शकतात. बिकॉज जेव्हा आईच्या मेंदूवरती काम केलं जातं बाय डिफॉल्ट द बेबीज ब्रेन इज बीन वर्कड ऑन. आईचे न्यूरॉन्स ट्रिगर होत आहेत, बेबीचे न्यूरॉन्स पण त्याच वे मध्ये ट्रिगर होणार आहेत, त्याच वे मध्ये ग्रो होणार आहेत, त्याच वे मध्ये त्याचा ब्रेन पण स्मार्ट आणि शार्प होणार आहेत. सो प्रेग्नेंट लेडीज साठी आमच्याकडे प्रोग्राम्स आहेत आणि ॲज अर्ली ॲज फ्रॉम 2 years पासून सुद्धा वी हॅव डेव्हलप्ड प्रोग्राम्स फॉर द बेबी, म्हणजे बेबी किंवा चाइल्ड और टॉडलर यू कॅन कॉल. वी हॅव अ टॉडलर्स ब्रेन मेमरी प्रोग्राम. So right from 2 years. And to add to it, the most important thing is Neha and I, we both have worked this out practically on our own kids. आमच्या तिचा मुलगा आणि माझी मुलगी ह्या दोघांचेही 5 वर्षाचे असताना त्यांचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नावं नोंद झालेली आहेत. फॉर हर चाइल्ड इट वॉज memorizing a deck of cards, a shuffle deck of cards. And for my daughter, it was memorizing the 10 longest spellings in the English language, which was a 45 letter first spelling to up to 36 letter. The 10 spellings, she spelled it out in a record time of 3 minutes without any mistakes. So अशी शिवांश आणि अनायशाची नावं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झालेले. आणि शिवांचा जो रेकॉर्ड झाला ना तो 5.5 वर्षाचा होता. तेव्हा त्याला 32 पत्त्याची जी पानं आहेत ती तुम्ही त्याला पिसून दिली तर तो एका ग्लान्स मध्ये बघायचा आणि मग 30 पत्त्याची पानं तो न बघता रिकॉल करायचा. तर तेव्हा भारतामध्ये त्या वयोगटामध्ये कोणच नव्हतं. मग तेव्हापासून आम्हाला जाणवलं अरे आपण खरंच जर मुलांवरती त्यांच्या मेंदूवरती काम केलं तर ते आम्हाला तसे रिस्पॉन्स देतात आहे. म्हणून तेव्हापासून ही सगळी जर्नीकडे आमची वाटचाल सुरू झाली. म्हणजे हे सगळे सायंटिफिक मेथड्स ऑफ मेमरायझेशन जे आम्ही बोलतोय ते ट्राईड अँड टेस्टेड आहेत ऑन आवर ओन चिल्ड्रेन हू लाईक क्रिएटेड रेकॉर्ड्स. आणि माझ्या मुलींनी 6 वर्षाची असतानाच तिने 2 पुस्तकं लिहिलेले आहेत. सो तिचंही नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये रेकॉर्ड झालेलं आहे ऍज अ यंगेस्ट ऑथर इन द वर्ल्ड. सो that's why I said tried and tested on our kids and then we've come out in the market. तुमची इच्छा खूप माझ्या मते एक यू हॅव स्ट्रॉंग जी विल पॉवर ती खूप स्ट्रॉंग आहे की माझ्या मुलांनी जे केलंय आमच्या मुलांनी जे केलंय ते सगळ्या मुलांनी करावं किंवा भारतामध्ये करता यावं. त्यासाठी तुमचे एफर्ट्स खूप छान आहेत. आणि एक गोष्ट अजून ऍड करावीशी वाटते की अनायशा आणि शिवांशचे तर रेकॉर्ड झाले बट अलॉंग विथ दॅट आमच्या अजून 5 मुलांची सुद्धा रेकॉर्ड झालेले आहेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये. लर्निंग डिफरंट मेमरायझेशन टेक्निक्स जे आम्ही शिकवतोय त्या ह्याच्यावरती म्हणजे मेमरायझिंग रॅन्डम नंबर्स किंवा रॅन्डम वर्ड्स. मी रॅन्डम वर्ड्स असे इंग्लिशमध्ये मी कॉल आउट करेल आणि तो चाइल्ड तिथे बसून तो त्या रेकॉर्ड टाइम मध्ये तेवढे 100 वर्ड्स त्यांनी लक्षात ठेवलेत आणि सिक्वेन्शियली बोलून दाखवले. सो असे आमच्या 5 स्टुडंट्सचे सुद्धा रेकॉर्ड्स झालेले आहेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये अंडर आवर मेंटरशिप.
ओके. तुम्ही तुर्कीला सुद्धा गेलेला होता, वेअर यू रिप्रेझेंटेड इंडिया अँड यू ऑल्सो गॉट अवॉर्डेड, एक ब्रॉन्झ आणि गोल्ड मेडल घेऊन आला, अँड यू हॅड बीन विथ टीम ऑफ 6 चिल्ड्रन ओव्हर देअर. तो एक्सपिरियन्स आणि जर्नी जरा सांगता का, एक्सप्लेन करा. सो मॅम 2019 मध्ये आम्ही भारताचे असिस्टंट कोच म्हणून गेलो होतो टर्कीला टू प्ले मेमरी वर्ल्ड कप. सो तेव्हा आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटची 6 मुलं घेऊन गेलो होतो हु रिप्रेझेंटेड इंडिया ऑन द इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म. सो त्यातल्या 2 मुलांनी इंडियाला गोल्ड आणि एकाने ब्राउन्स मेडल इंडियाला जिंकून आणलं होतं. तर जेव्हा मी ओलिम्पिक्स, मी जेव्हा म्हणते की मेमरी वर्ल्ड कप, जसं आपण फिजिकल ओलिम्पिक्स कसे असतात तसे तुमच्या मेंटल ओलिम्पिक्स असतात, बुद्धीच्या गेम्स असतात. तर त्याच्यामध्ये आपल्या भारताने 2019 मध्ये भाग घेतला होता आणि त्याचं प्रतिनिधित्व मी आणि शलाकाने केलं होतं. सो ती जर्नी खूप सुंदर आणि खूप छान होती. मुलांची ऍक्च्युली ट्रान्सफॉर्मेशन झालेले आहेत ह्या सगळ्या जर्नीमधून. 13 कंट्रीजनी पार्ट घेतला होता इन द टर्की ओपन चॅम्पियनशिप 2019 मध्ये, आणि ऑफ विच इंडिया वॉज वन ऑफ द कंट्रीज, आणि विथ आवर 6 स्टुडंट्स वी हॅड रिप्रेझेंटेड इंडिया. सो इट वॉज अ व्हेरी प्राऊड मोमेंट गेटिंग बॅक 2 मेडल्स बॅक फॉर द कंट्री अंडर आवर मेंटरशिप. सो डेफिनेटली इट वॉज अ मोमेंट वर्थ चेरिशिंग. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. जसं आपण स्पोर्ट्स मध्ये किंवा एक ऑलिम्पियाड नंतर देर इज लॉट ऑफ क्राउड दॅट welcomes you back, right? Ki okay, you have won something at a national level. Did the same thing happen with you as well? Unfortunately, kasa response we were very upset. In fact, our children were very upset कारण की 6 आणि 8 वर्षाची जी पोरं होती, मुलं होती, त्यांनी इंडियासाठी वर्ल्ड कप हे आणले होते, गोल्ड मेडल आणि ब्राउन्स मेडल, पण त्यांचं स्वागत करायला त्यांच्या आई वडिलांशिवाय कोणीही नव्हतं. आणि अनफॉर्च्युनेटली नंतर जेव्हा आम्ही म्हणलो अरे आपल्या भारतासाठी या पोरांनी गोल्ड आणि ब्राउन्स आणलंय, पण ते आम्हाला समाजापुढे मांडायला किंवा तिथपर्यंत पोहोचायला सुद्धा खूप एफर्ट्स लागले. पण मग नंतर आम्ही दोघी म्हणलो ठीक आहे, जाऊ दे, आम्हाला ते काही नेम फेमच्या मागे आम्हाला नाही पडायचंय, पण आम्हाला आमचं हे जे काम आहे ते चालू ठेवायचंय. ब्रेन अँड मेमरीचं आहे. ओके. मला एक लक्षात आलं की तुम्ही बरंच सायंटिफिक वेजने यावर लॉंग टर्म काम केलेलं आहे, अँड दॅट्स व्हॉट यू आर हिअर फॉर. मला थोडंसं तुमचे प्रोग्राम्स, टूल्स, टेक्निक्स बद्दल सांगाल का, ज्या पद्धतीने ते काम करतात आणि हाऊ यू युझिंग दॅम इन युअर क्लासरूम ॲज वेल. ओके. सो ज्या तुम्ही टेक्निक्स आणि ह्याच्याबद्दल बोलतात आहे, मेथड्स बद्दल, सो जसं मी तुम्हाला म्हणलं आमचा जो सिग्नेचर प्रोग्राम आहे तो घेऊनच आम्ही मार्केटमध्ये आलो होतो. मार्केट म्हणण्यापेक्षा आम्ही पब्लिक पुढे आलेलो. जेव्हा त्या प्रोग्रामचं नाव आहे ब्रेनो मेमरी प्रोग्राम. त्याच्यामध्ये आम्ही मुलांना व्हिज्युअलायझेशन करून लक्षात कसं ठेवायचं, म्हणजे हाऊ टू यूज युअर इनबिल्ट पोटेन्शियल म्हणता येईल. म्हणजे मुलांना विजन दिलेली आहे, शार्प विजन, फोटोजेनिक मेमरी, ती कशी बिल्डअप करता येईल, मुलांची लिंकिंग मेमरी कशी बिल्डअप करता येईल, म्हणजे जे त्यांच्यात रुजत आहे ती फक्त आम्ही त्या गोष्टी बाहेर काढून त्यांना पॉलिश करून ते आम्ही परत त्यांना कसं वापरायचं हे सगळं शिकवतोय. म्हणजेच काय की त्यांना त्यांची फोटोजेनिक मेमरी डेव्हलप करणं, त्यांची वोकॅबलरी डेव्हलप करणं, त्यांना लिंकिंग मेथड त्यांची डेव्हलप करणं, अभ्यासाची जी पद्धत आहे रिव्हिजन त्याची कशी स्मार्टर वे ऑफ रिव्हिजन आहे ते करणं, या सगळ्या गोष्टींवरती आम्ही त्यांना शिकवतो. आम्ही त्यांच्या वेन वी आर टॉकिंग ऑन ब्रेन डेव्हलपमेंट किंवा वी आर वर्किंग ऑन द चाइल्ड्स ब्रेन, जेव्हा आम्ही म्हणतो वी आर वर्किंग ऑन बोथ द हेमिस्फिअर्स ऑफ द ब्रेन, द लेफ्ट अँड द राईट. आता वेन यू राईट विथ युअर राईट हँड तुमचा लेफ्ट ब्रेन हेमिस्फिअर्स काम करतोय, स्टिम्युलेट होतोय. जर एखादी गोष्ट तुम्ही लेफ्ट हँडनी उचलली तुमचा राईट ब्रेन ऍक्टिव्हेट होतो. मुलांच्या लाईफमध्ये, एव्हरीडे लाईफमध्ये अशा खूप कमी गोष्टी होतात जेव्हा ते दोन्ही हात यूज करतायत, त्यांचे दोन्ही ब्रेन हेमिस्फिअर स्टिम्युलेट होत आहेत. अशा गोष्टी खूप कमी असतात. सो आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेन एक्सरसाइजेस त्यांच्याकडनं करून घेतो, वेअर इन द लेफ्ट अँड द राईट ब्रेन हेमिस्फिअर सायमल्टेनियसली स्टिम्युलेट होतं. असं म्हणजे दॅट इज वन इम्पॉर्टंट unique thing that we do with the children in our programs. Some children are lefty, or some I mean majorly people are righty. So when left is active, त्या मुलांसाठी सुद्धा ही गोष्ट खूप चांगली आहे. करेक्ट. सो when you talk of that की जे कोणी सपोज यू राईट विथ युअर राईट हँड, म्हणजे तुमचा राईट हँड डॉमिनंट हँड आहे तुमचा. जे मुलं लेफ्ट हँडने लिहितात त्यांचा लेफ्ट हँड इज डॉमिनंट.
सो वी डू ऍक्टिव्हिटीज विच विल स्टिम्युलेट द नॉन डॉमिनंट हेमिस्फिअर ऑफ द ब्रेन. त्यांचा नॉन डॉमिनंट हँड आम्ही यूज करून ऍक्टिव्हिटीज त्यांना करायला लावतो, ज्यांनी त्यांचा नॉन डॉमिनंट हेमिस्फिअर ऑफ द ब्रेन ऍक्टिव्हेट होतो. ओके, मला एक सांगा की बऱ्याच वेळेला आपल्या खास करून इंडियामध्ये ही पद्धत घरोघरी बघितली जाते की इफ यू आर लेफ्टी, ग्रँडपेरेंट्स ऑर पेरेंट्स फोर्स यू की नाही आपल्याकडे उजवा हात वापरतात, डावा जास्त वापरत नाहीत, तर तू डाव्या हाताने करायला सुरुवात कर. अँड द चाइल्ड फोर्सफुली एक्सेप्ट्स इट्स अँड tries to accommodate it as well. तर ह्याबद्दल तुमचे काही एक्सपिरियन्सेस आहेत का, किंवा what would you like to share about it? Have you worked on such cases? Yes ma'am, but this is not that a major case which is what we would say, because left hand and right hand च्या पलीकडे सुद्धा खूप मेजर प्रॉब्लेम्स आहेत आजकालच्या जनरेशनचे. म्हणजेच काय की मुलांना लक्षात न राहणं, मुलांना अभ्यासावरती एका जागी न बसणं, हायपर ऍक्टिव्हिटी जास्त वाढलेली आहे. या सगळे हे खूप मेजर कन्सर्न सध्या आमच्याकडे येतात आहे. आणि या सगळ्याचा प्रॉब्लेम आहे जो एक खूप ब्युटिफुली डिझाईन टूल आपण लवकर मुलांच्या हातात देतो, दॅट्स मोबाईल. आपल्याला माहिती नाहीये इनडायरेक्टली आपण मुलांचा ब्रेन वरती खूप डॅमेज करत आहे. आणि शिवाय याच्यामध्ये आता खूप सगळीकडे ऍड चालू आहेत, AI शिका, AI शिका. AI मुळे सुद्धा आणि ह्या मोबाईलमुळे ह्या दोघांचा परिणाम मुलांवरती एवढा होतोय की मुलांची क्रिएटिव्हिटी संपत चालली, इमॅजिनेशन संपत चाललंय. म्हणजे मुलं स्वतःची स्टोरी जर बनवायला म्हणलं, पूर्वी बघा जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपण आपल्या मन घडून स्टोरीज बनवायचो, करायचो आपण ते भावला भावली वगैरे करायचो, काहीतरी त्या खेळण्या तयार करायचो मनाने, पेपर पासून काहीतरी ते गेम्स वगैरे करायचो. पण आजकाल ह्या मोबाईलमुळे हे सगळं मरत चाललंय. क्रिएटिव्हिटी इज गॉन फॉर टॉस नाउडेज. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली हॅव यू ऑब्झर्व, मुलं जेव्हा टीव्ही बघता किंवा मोबाईल बघता त्यांची ती अशी पोझिशन असते, तोंड उघडं आणि डोळे चालू, म्हणजे दॅट मोमेंट त्यांचा ब्रेन चालू म्हणजे बंद असतो म्हणजे त्यांची विचार करण्याची शक्तीच कमी होऊन जाते, त्यांची फक्त व्हिज्युअल मेमरी चालू असते. To which very true this all these problems are coming. Concentration कमी होणं, अलर्टनेस कमी होणं. कारण टीव्ही वरती बघा ना किती फ्लॅश मध्ये किती फास्ट ते कार्टूनचे अॅनिमेशन असतात, पटकन इकडून पळतो एक तिकडून पळतोय. दॅट इज डिस्टर्बिंग देअर vision, and because of that the brain is also getting slower nowadays. आणि कसं होतं, मुलांना बोर होतंय म्हणून पेरेंट्स आर देअर टू एंटरटेन प्रत्येक स्टेज वरती. त्याला बोर होतंय, मोबाईल दे, एंटरटेन कर स्वतःला, गेम खेळ, काही बघ, कॉन्टेंट, कार्टून बघ, जे काही आहे. बट मुलांना बोर होऊ देणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यांना बोर होऊ द्या, बिकॉज तिथेच क्रिएटिव्हिटी निर्माण होणार आहे. त्यांचं ब्रेन विल स्टार्ट क्रिएटिंग थिंग्स टू एंटरटेन देमसेल्स. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन आपण म्हणतो. सो दे आर गेटिंग बोर्ड, दे फील इट नेसेसरी टू एंटरटेन देमसेल्स. लेट देम एंटरटेन देमसेल्स ऑन देअर ओन. काहीही करू द्या, बसल्या बसल्या ड्रॉ करू द्या, इमॅजिन करू द्या, जे काही आहे. बट तुम्ही त्यांना तो वेळच देत नाहीये, आयडियल त्यांचा ब्रेन ठेवतच नाहीये जिथं काहीतरी क्रिएटिव्हिटी निर्माण होईल, काहीतरी ते क्रिटिकली आउट ऑफ द बॉक्स विचार करतील. यू आर नॉट लेटिंग देम डू दॅट. सो पेरेंट्स जस्ट बी अवेअर आणि त्यांना तो डिव्हाइस त्यांच्यापासून लांब ठेवा. इज व्हॉट वी वुड सजेस्ट. आय वुड लाईक टू से की जेव्हा आम्ही म्हणतो तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, त्यामध्ये मी हे सांगू शकते की पोरांना ना पेन पेपर द्या. आजकाल ते खूप कमी झाले बघा, टॅब आले, टॅबवरती ते पेपर देतात, लिहित नाही. लेट देम राईट डाऊन देअर थॉट्स, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर त्यांनी त्यांचे थॉट्स मांडले तर त्यांच्या आयडियाजला चालना मिळणार आहे, क्लॅरिटी येणार आहे. किंवा खूप सिम्पल सांगते की म्हणत असेल की अरे म्हणजे ह्याच्यासाठी टूल्स काय किंवा काय केलं पाहिजे आई वडिलांनी, तर क्रिएटिव्हिटी वाढावी ना, किंवा आउट ऑफ द बॉक्स थिंक करावं. तुम्ही एक असे सर्कल ड्रॉ करू शकता, सर्कल मधून तो मुलगा काय अजून त्याच्या काय अजून 4-5 ऑब्जेक्ट तयार करू शकतो का. सर्कल म्हणलं तर बॉलच येतं नाही, पण जर आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग कुठं म्हणलं जातं, त्या सर्कलला जर अशी कळ्या केल्या तर ते फुल होऊ शकतं. त्या सर्कलला कडेने जर मी असे विंग्स केले तर ते बटरफ्लाय होऊ शकतात. दिस इज द ऍक्च्युअल एक्झाम्पल ऑफ क्रिएटिव्ह थिंकिंग. अशा सगळ्या गोष्टी आई वडिलांनीच केलं पाहिजे. आणि मी तुम्हाला तेच सांगते की आई जी असते ना, जसं आपण म्हणतो एखाद्या आईला की मुलांनी काय खावं काय नाही खावं ह्याच्याबद्दल पूर्ण नॉलेज असलं पाहिजे, तसंच एखाद्या आईला मुलांनी काय बघितलं पाहिजे, काय नाही बघितलं पाहिजे, कसा विचार केला पाहिजे, हे सगळं एखाद्या आईलाच माहिती असणं खूप गरजेचं आहे.
बेसिकली या वेळेची ही गरज आहे की प्रत्येक आईने किंवा प्रत्येक पेरेंट्सने सेल्फ इंट्रोस्पेक्शन करावं आणि विचार करावा की आपण मुलांना काय देतो आहोत. आपण सुपर ह्युमन्स बनवतोय का सुपर रोबोट्स बनवतो हे यावर विचार करणं आणि थोडासा वेळ त्यांच्याबरोबर घालवणं खूप गरजेचं आहे. काळाची गरज आहे. मुलं बोर होत आहेत किंवा फोन देणं ही म्हणजे पेरेंट्सच आमच्याकडे येतात विथ इश्यूज लाईक की माझा मुलगा कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही किंवा फोकस नाही करू शकत कुठल्या गोष्टींवरती. का आहे हे? बिकॉज तुम्हीच तो डिव्हाइस त्यांच्या हातात दिलेला आहे. अलर्टनेस, फोकस या गोष्टी मुलांच्या खूप कमी होत चाललेल्या आहे किंवा त्यांचा अटेन्शन स्पॅन खूप कमी होत चाललेला आहे. तर अगेन ऑफकोर्स आमच्याकडे आहे टेक्निक ज्यांनी आम्ही त्यांचं कॉन्सन्ट्रेशन बिल्ड करतो, फोकस वाढवतो, त्यांचा अटेन्शन स्पॅन वाढवतो. किंवा मॅम अजून याला ना आपण हे म्हणू शकतो की आता बघा अनायशा ज्या शलाकाच्या मुलीनी 2 पुस्तकं लिहिली आहेत या छोट्या वयामध्ये, तसाच माझा मुलगा शिवांश तो खूप साऱ्या काही गोष्टी लिहित असतो. पण आम्ही ऍज अ आई म्हणून आम्ही ह्याची दखल घेतलेली आहे की बाबा तुला बोर होतंय ना, मग तू तुझं काहीतरी लिखाण कर. आता आमची दोन्हीची मुलं ते खूप छान कविता लिहू शकतात. भले त्या कविता खूप वाव नसतील पण ह्याच्यामधून काय कळतं त्यांचं नॉलेज बद्दल, त्यांना लँग्वेज बद्दल किती प्रेम आहे. लँग्वेज शिकायची नवीन ओढ लागते, म्हणजे रायमिंग वर्ड्स होतात. त्याच्याने काय होतं त्यांचं असं नाही की फक्त इंग्लिशच, बट ते आता कविता मराठीमधून पण बनवतात किंवा हिंदीमधून पण बनवतात. आजकाल शाळेमध्ये ते इंग्लिश, हिंदी, मराठी पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करतात. ते स्वतःच्या स्टोरीज पण बनवतात. तर ह्याच्या पाठीमागचं मेन कारण आहे की आम्ही त्यांना खूप सारी पुस्तकं इंट्रोड्यूस केलेली आहेत. जेव्हा ते 9 महिन्याचे आणि 8 महिन्यांचे होते तेव्हापासून आम्ही रोज त्यांच्यासाठी पुस्तकं वाचतो आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आमच्या दोघींच्या घरी आलात तर तुम्हाला कळेल की आमच्याकडे केवढी पुस्तकं आहेत आणि तेवढंच त्यांना नॉलेज पण आहे. सो आपण बेसिकली मुलांना लहानपणापासून सवय लावलं की तुम्ही पुस्तकं वाचा आणि पहिल्यांदा समजा वाचून दाखवली तर माझ्या मते एक आपण जे म्हणतो इमोशनल इंटेलिजन्स जो बेस आहे सगळ्या गोष्टीचा आपण तो अलाइव्ह ठेवतो आणि तो बूस्ट पण करतोय आणि त्यातनंच तुमचे आउटकम्स जे काय आहेत बेसिकली. आणि जेव्हा आपण गोष्टी सांगतो ना मुलांना तेव्हा त्यांच्या ब्रेन मध्ये ना इमॅजिनेशन चालू असतं. सो तिकडून ती इमॅजिनेशनचे न्यूरॉन्स ट्रिगर होतात, तिकडून ती क्रिएटिव्हिटीचे न्यूरॉन्स ट्रिगर होतात. एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली, मग ती मुलं त्यांची गोष्ट आपल्याला जेव्हा सांगतात तेव्हा क्रिएटिव्हिटीचा जन्म होतो, तेव्हा इमॅजिनेशनचा जन्म होतो आणि तेव्हा लॉजिकचा जन्म होतो. तर म्हणूनच मी तेच म्हणेल की आई वडिलांनी खूप जागृत राहिलं पाहिजे ह्या 21st सेंचुरीमध्ये. आणि मोबाईल, जसं शलाकाने सांगितलं की मोबाईल दिला की त्यांचं काम संपतं, तसं नाहीये. मोबाईलवरती ते काय बघतात आणि काय नाही बघतात ह्याच्यावरती पण खूप कंट्रोल असलं पाहिजे. आता जसं आम्ही म्हणतो की आमची मुलं पण छोटी आहेत, आमची मुलं, माझा मुलगा तर आता 10 वर्षाचा, शलाकाची मुलगी पण 10 वर्षाची आहे, पण वी ॲज अ पॅरेंट आमचा पूर्ण कंट्रोल असतो. तू यूट्यूब बघतोय, तू काय बघतोयस, आणि ते बघितल्यानंतर आम्ही त्याला त्याच्यावरती प्रश्न विचारतो, म्हणजे त्याला नक्की किती कळालेलं आहे किंवा तिला नक्की किती कळालेलं आहे. आणि जेव्हा ते 4 लोकांमध्ये जातात आमची मुलं, त्यांच्या नॉलेजवरूनच लोक त्यांना जज करतात. म्हणजे इन शॉर्ट असं म्हटलं जाईल की मुलं ना आम्हाला आता पहिलं गेलं की तू कशी आहे किंवा तुम्ही कसे आहेत हे विचारतच नाही, हे शिवांश बरं आहे का, अगं ती अनायशा बरी आहे का. म्हणजे आम्ही आमच्या मुलांच्या नावाने जास्त ओळखलं जातो आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये. म्हणजे दॅट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह आणि प्राऊड मुवमेंट फॉर एखाद्या आईसाठी असू शकतो तो आहे. आता आईला मुलांपासला स्क्रीन पासून लांब ठेवण्यासाठी तुम्ही 2 टेक्निक्स आता जस्ट बोलता बोलता सांगितल्या. एक आहे गिव्ह द पेन अँड पेपर, सेकंड वॉज स्टोरी रीडिंग आणि रीडिंग प्रॅक्टिस बेसिकली. अजून 1-2 क्विक टेक्निक सांगू शकता का की एव्हरी पॅरेंट कॅन do it at home? See, let it be, we always suggest and advocate. आम्ही आमच्या ह्याच्यातही सांगतो की मुलांना असं घेऊन बसून ये तुला ब्रेन अँड मेमरी बद्दल काहीतरी करायचंय असं म्हटल्यानंतर कोणी चाइल्ड विल नॉट बी इंटरेस्टेड. फन वेज मध्ये वी बिलीव्ह, आम्ही आमच्या क्लासेसमध्ये सुद्धा फन वेज मध्ये त्यांचे ब्रेन अँड न्यूरॉन्स ट्रिगर करत असतो. से फॉर एक्झाम्पल आता डेज ऑफ द वीक सांग म्हटलं तर मंडे, ट्युजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे पटकन बोलून जातील मुलं. आता ते तू रिव्हर्स बोल, संडे पासून स्टार्ट कर, वी आर डुईंग समथिंग डिफरंट. ABCD म्हणायला सगळ्यांना येते, फास्ट म्हणून जातील मुलं. लेट स्टार्ट फ्रॉम Z टू A म्हण. नंबर्स आपण उलटे काउंट करूया, एक अल्फाबेट एक नंबर काउंट करूया. लेट से A 1, B
2, C, 3. विचार करत 2 मिनिटं, दे विल टेक टाइम, दे विल मेक मिस्टेक्स, चुकू द्या. तुम्हाला कळतंय का कशा वेगवेगळ्या अँगल्सनी आम्ही त्यांच्या ब्रेनवरती काम करतोय आणि फन वे मध्ये. आणि मुलं पण मग इंटरेस्ट घेऊन करतात का, तर मम्मा माझ्याबरोबर गेम खेळतीये, चल आज आपण हा गेम खेळू, चल आपण आज मराठी हिंदी बाराखडी पण आहे मुलांना, सो लेट्स डू इंग्लिश मराठी अल्फाबेट आणि बाराखडीचं कॉम्बिनेशन, A, O, B, आ असं, म्हणजे बाराखडी, वर्णमाला, क ग ग आणि ABCDचं कॉम्बिनेशन करूयात. सो त्या ह्याच्यात पेरेंट्स आणि मुलांमध्ये कसं एक डेफिनेटली फन वेचा बॉन्ड तर क्रिएट होतोच आहे. असं होतंय की मम्मा गेम खेळतीये माझ्याबरोबर, प्लस इनडायरेक्टली पेरेंट्स तुम्ही त्यांच्याकडनं अभ्यासही करून घेताय, तुम्ही त्यांची वर्णमाला बाराखडी स्ट्रॉंगर करताय, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. So this is actual working on brain. Absolutely. And again, to be on a fun way, म्हणजे काहीतरी घरातल्या वस्तू घेऊन करायचं म्हणलं तर बॉल असतो, फुटबॉल जो ड्रिबल करता येतो, राईट. तर मग जर तो मुलगा लेफ्ट हँडेड असेल तर त्यांनी राईट हँडनी करायचं ड्रिबल, आणि जर तो राईट हँड लिहित असेल तर त्यांनी लेफ्ट हँडनी तो ड्रिबल करायचा. नॉन डॉमिनंट हँड असं त्यांनी 100 वेळा करायचं. म्हणजे काय की तो एका जागी थांबूनच करायचं, पळत नाही करायचं. म्हणजे शांतता, पेशन्स, एकाग्रता, फोकस. कारण की असं म्हणलं जातं की जेव्हा तुम्ही एका कुठल्या तरी गोष्टीवरती फोकस करता तेव्हा तुमचे इंद्रिय आहेत ना, ते सगळे ऍक्टिव्ह होतात आणि तुमचा फोकस पॉइंट तो डेव्हलप केला जातो. त्याच्यामुळे तो एका जागी थांबून ड्रिबल करणं, किंवा तुमच्या घरी हे असेल टेनिस, टेबल टेनिसची बॅट असेल तर टेबल टेनिसची बॅट आणि तो बॉल तो एका जागी थांबूनच तो टॉस करणं, ह्याच्याने काय होतं, मुलांना पेशन्स ही शिकवलं जातं. आणि आजकालच्या जनरेशनमध्ये पेशन्स नावाची गोष्टच नाहीये. सो ती सगळी गोष्ट, ह्या सगळ्या ब्रेन टिप्स ज्या शलाक आणि ज्या मी सांगितल्या त्याच्याने त्या फॉलो होऊ शकतात. आणि हे कॉन्सन्ट्रेशन बिल्डिंग ऍक्टिव्हिटीज आहेत. जसं ती म्हटली की टेनिस आणि तो बॉल, तुम्हाला एकाच जागेवर उभं राहून तो बॉल टॉस करत राहायचा आहे. म्हणजे तुम्ही तो फोकसनीच करणार, तुम्ही असं इकडे तिकडे ह्याच्याशी बोलत वगैरे असं नाही करणार, बिकॉज तुम्हाला तो फोकस आहे, तो बॉल पडला नाही पाहिजे, टॉस करत राहायचे. काउंट द नंबर ऑफ टॉसेस दॅट यू डू असं. अँड मॅम मोस्ट इम्पॉर्टंट, वी फॉरगॉटेड टू मेन्शन इट, आई वडिलांनी काय करावं त्याच्यामध्ये, मुलं जेव्हा झोपतात ना रात्री, बरोबर आहे, झोपायचा पॉइंट, झोपायचा टाइम म्हणजे तो अल्फा लेवलला मुलं जेव्हा झोपल्यानंतर जातात, तर तेव्हा ब्रेन वेव्ह म्युझिक म्हणून युट्यूबला तुम्ही सर्च करा, किंवा पीसफुल म्युझिक, ती ऐकणं खूप गरजेचं आहे. कारण की काय होतं, ती मुलं सायलेंट झोनला जेव्हा जातात तेव्हा ब्रेनवरती खूप जास्त काम केलं जातं. म्हणजे मुलं विचार नाही करत, काही नाही, ते शांत झोपून असतात. आणि यू ऑल नो म्युझिक प्लेज अ व्हेरी वर्सटाईल रोल आणि बिग रोल इन चिल्ड्रन, इन एव्हरीवन्स लाईफ, वेदर इट बी हॅपी मोमेंट, वेदर इट बी सॅड मोमेंट. तर मुलं झोपली ना की एक कुठलाही ब्रेन वेव्ह म्युझिक तुम्ही सर्च करू शकता युट्यूबला, ते प्ले करायचं, ज्याच्याने मुलांना खूप शांत झोप लागते आणि त्यांचा मेंदू अगेन इट इज अ प्रोग्रामिंग इन गुड वे असं. So that's the thing which parent has to follow and we should also follow. Second important thing is we should teach your children to be gratitude. घरून सकाळी उठल्यानंतर चॅन्टिंग ओम, चॅन्टिंग कराग्रे वसते लक्ष्मी, जे आपल्याकडे जे पारंपरिक पद्धतीने जे आपण करतो, म्हणजे पहिला थँक्यू म्हणा त्या हाताला, की त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय. सो स्टार्ट इम्प्लिमेंटिंग दिस थिंग्स इन, अँड बिकॉज अगेन मंत्राज ऑल्सो प्लेज अ व्हेरी बिग रोल ब्रेन अँड मेमरी डेव्हलपमेंट. यू शुड फॉलो. सो मी बघते तुमच्याकडे खूप कॉम्बिनेशन्स आहेत. यू वर्किंग ऑन मंत्राज, यू वर्किंग ऑन alpha, beta, gamma waves. You're working on, maybe breathing techniques as well. Yes, that is part of our concentration building. आणि breathing techniques सुद्धा आमचे मुलांना बसून असं टिपिकल वे मध्ये नाही घेत की 1 2 3 4 इनहेल अँड 4 5 6 7 एक्झेल, तसं नाही करत मुलांना, बिकॉज ते तसं करणार पण नाही. आम्ही मुलांना जस्ट टू गिव्ह यू एन एक्झाम्पल असं सांगतो की इमॅजिन तुम्ही तुमचे फेवरेट फ्लावर्स हातात पकडलेत, मे बी इट कुड बी अ बंच ऑफ रोज किंवा लोटस, जो कुठला फेवरेट फ्लावर आहे, आणि तुम्ही तो त्याचा फ्रेग्रन्स कसा घेतात, तो चिल्ड्रन विल बी लाईक इट शुड बी डीप, सो दे आर टेकिंग अ डीप ब्रेथ इन. आणि तुम्ही बर्थडेची कॅन्डल कशी ब्लो करता, सो दे हॅव So you become children with children, and then they, आणि म्हणूनच ही प्रोसेस बोरिंग नाहीये, इंटरेस्टनी ते करतात, दे ऍक्च्युअली फॉलो. कम ऑन, लेट्स टेक द फ्रेग्रन्स ऑफ युअर फ्लावर्स इन, सो अ डीप ब्रेथ इन, and now while exhaling how do you blow the candles, the
ब्रेथ हॅज कम आउट. वेगवेगळे असे खूप सारे टेक्निक्स आहेत आणि हे फन वे मध्ये मुलं 5-5, 10-10 मिनिटं करतात. सो effectively scientific way of breathing has been achieved. Okay. When children come and parents enroll you, मुलांना घेऊन येतात, तुम्ही पेरेंट्स बरोबर पण काम करतात का ऍट द सेम टाइम, का फक्त मुलांबरोबरच त्या मोमेंटला काम करता? तसं नाही, म्हणजे दिस इज अ कॉम्बिनेशन अगेन इज व्हॉट वी वुड से, की मुलांवरती काम करतोच, कारण की एव्हरी चाइल्ड हू कम्स टू अस इज अ क्लीन सेट, कोरी पाटी असते प्रत्येक मुलगा जो आमच्याकडे येतो तो. तर त्याला आम्हाला ABC म्हणजे मेमरी ट्रेनिंगच्या ज्या ABC आहे तेव्हापासूनच त्याला शिकवावं लागतं. नंतर एक प्रॉपर आम्ही एक PTM घेतो, ज्याच्यामध्ये आम्ही मुलांच्या आयांना सांगतो की तुम्ही मुलांना डाएट काय दिलं पाहिजे, मुलाची सुरुवात कशी केली पाहिजे, मेमरी शॉर्ट्स असतात एक्झामच्या टायमिंगला, ते शॉर्ट्स कुठले दिले पाहिजे ज्याच्याने त्यांचा ब्रेन अजून ताजा तवाना राहून जास्त वेळ अभ्यास करू शकतो. कारण की तुम्ही बघितलं का बऱ्याच वेळा जर तुम्ही मेंटली खूप कामं केली असेल तर तुम्ही ऍक्च्युली मेंटली एक्झॉस्ट होता. फिजिकली तुम्ही खूप चांगले असाल, बट इफ यू यूज युअर ब्रेन फॉर अ लॉंगर टाइम युअर ब्रेन गेट्स एक्झॉस्टेड. सो मग त्यावेळेस काय केलं पाहिजे की आपण आयाच्या म्हणतो 2 तास अभ्यासाला बस, अरे 2 तास बस, पण नाही, तोच मुलगा आमच्या टेक्निकनी 15-20 मिनिटात किंवा मॅक्झिमम 1 तासामध्ये अभ्यास उरकू शकतो. देन लेट हिम गिव्ह हिज टाइम, त्याचा टाइम द्या त्याला, त्याचं काहीतरी करू द्या. बिकॉज ब्रेनला रुटीन केलं ना तर तो एक्झॉस्ट होतो. ब्रेक मध्ये अभ्यास केला तर तो जास्त पद्धतीने ताजातवाना राहून इनपुट्स देतो तुम्हाला. आजकाल वेळ सुद्धा खूप कमी आहे मुलांकडे, प्रेशर खूप आहे, अभ्यास भरपूर आहे, ट्युशन्स आहेत, त्यामध्ये स्मार्ट वर्क केल्याने वेळ पण वाचेल आणि दे कॅन डू मोर. पूर्ण ह्याच्यामध्ये नाहीच की मुलांनी अभ्यासच केला पाहिजे. आमचं म्हणणं आहे मुलांनी अभ्यास केला पाहिजे, अभ्यासाचे म्हणजे ही काळाची गरजच आहे, पण तो अभ्यास स्मार्ट पद्धतीने केला पाहिजे आणि त्यांनी त्यांचा टायमिंग अभ्यासामध्ये पण पाहिजे, म्युझिकमध्ये पण पाहिजे, ड्रॉइंगमध्ये पण पाहिजे, थोडंसं बोर व्हायला पण पाहिजे, म्हणजे थोडं त्यांनी त्यांच्या सेल्फ डेव्हलपमेंटवरती काम केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींवरती काम केलं पाहिजे त्यांनी. आता मी अजून एक ह्याच्यामध्ये टिप्स देऊ शकते की जेव्हा आपण म्हणतो की स्वतःवरती काम केलं पाहिजे, प्रत्येकाच्या घरामध्ये तो रुबिक क्यूब असतो, बरोबर आहे. तर आम्ही म्हणजे रुबिक क्यूब म्हणलं की प्रत्येक आई वडिलांना काय वाटतं की आमच्या मुलांनी रुबिक क्यूब सॉल्व्हच केला पाहिजे. अरे नाही, पण अगेन युअर पॅरेंट शुड बी सो स्मार्ट. आय गिव्ह यू एक्झाम्पल ऑफ दिस. माझ्या मुलाला तर रुबिक क्यूब येतो, आमच्या दोघींच्या मुलांना येतो. इनफॅक्ट तो 4 वर्षाचा होता तेव्हा त्याला इंडियाचं स्किलफुल क्यूबर म्हणून टायटल मिळालेलं त्याला. आणि दोघांची मुलं आमची न बघता रुबिक क्यूब सोडवू शकतात. पण एकदा तो असाच बसला तर मम्मा, आणि तो क्यूब वापरत नव्हता, म्हणलं मम्मा मी काय करू क्यूबचं. त्याला म्हणलं चलो लेट्स आय गिव्ह यू अ चॅलेंज. तो रुबिक क्यूब घे आणि त्याच्याने वेगवेगळ्या देशांचे हे कर, झेंडे कर, फ्लॅग कर. तर मला हेच सांगायचं की तुमच्याकडे रुबिक क्यूब असेल तर तो रुबिक क्यूब घ्या आणि मुलांना वेगवेगळ्या देशांचे झेंडे करायला लावा. चायनाचा झेंडा, जपानचा झेंडा, अर्जेंटिनाचा, फिनलँडचा, अशा सगळ्या टूल्स आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे मुलं बोर पण नाही होणार किंवा बोर्डम कॅन बी कन्वर्टेड इन टू क्रिएटिव्ह अँड हॅपी इज व्हॉट आय से. So our plan is like to reach out to each and every child possible, so that again we can teach them and we can actually be in the part of making super brains for our India, for our country. So it will be a little bit tribute from our side to making an India superpower, I would say. Then that's the main and biggest vision I would say. And again to break the old technique of rote memorization and to equip them with such a kind of techniques which will be helpful for them in not only in their academics but to make them in the future ready, like in the 21st century skill is what would they needed to make them. But how do you intend to do it? तुम्ही तिथे how are you trying to reach there? So we have आम्ही खूप साऱ्या स्कूल्सची पण टाय अप केलेले. इन द पास्ट ऑल्सो आम्ही खूप साऱ्या स्कूल्समध्ये वर्कशॉप्स केलेले आहेत टू गिव्ह देम an idea of what actually the brain and memory development programs are. So schools are now reaching out to us to make this program as a part of their curriculum. हे ऑलरेडी सेंट मीरा स्कूलमध्ये कालच प्रिन्सिपल मॅमची मीटिंग झाली, पेरेंट्स ओरिएंटेशन झालं आणि सेंट मीरा स्कूलमध्ये 3rd आणि 4th ग्रेड स्टुडंट्ससाठी हा ब्रेन मेमरी प्रोग्राम इम्प्लिमेंट होतो. Because she has understood the importance of what it is, because to work on a child's and brain and memory is the need of the hour.
बिकॉज त्याचा ब्रेन आणि मेमरी शार्प झाला तर तो बाय डिफॉल्ट सगळ्याच सब्जेक्टमध्ये हुशार होणार आहे. ब्रेन युनिव्हर्स असे क्लासेस नाही घेत की ज्यामुळे कुणाचा मुलगा इंग्लिशमध्ये स्मार्ट होईल, कुणाची मुलगी मॅथ्समध्ये स्मार्ट होईल किंवा चांगला स्कोर करेल. नो, ब्रेन युनिव्हर्स असं काम करते की ज्यांनी 21st सेंचुरी इंडिव्हिज्युअल्स तर आम्ही घडवत आहोतच, बट तो असा स्मार्ट होईल की बाय डिफॉल्ट तो फ्युचर रेडी होणार आहे. तो पुढच्या लाईफमधल्या त्याच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये डेफिनेटली सक्सीड करणार आहे, कारण आम्ही त्याचं फाउंडेशन एवढं स्ट्रॉंग करत आहोत. ब्रेन युनिव्हर्स ही अशी एक संस्था आहे की जी आपल्या मेंदूवरती काम करून आपली कार्यक्षमता, आपली विचार करण्याची शक्ती, आपली स्मरणशक्ती अशा अनेक गोष्टींवरती काम करते आणि आपला मेंदू उत्तमरित्या डेव्हलप करते. केवळ चाइल्डवरतीच नाही, म्हणजे केवळ मुलांवरतीच नाही, तर ऑल एज ग्रुपसाठी ब्रेन युनिव्हर्स काम करतं. ते कशा पद्धतीने ऑल एज ग्रुपसाठी काम करतं हे आपण जाणून घेऊयात त्यांच्याशी गप्पा मारून आपल्या पुढच्या भागातून. तेव्हा स्टे ट्यून.